बऱ्याच वेळेला आपल्याला 2 दिवस सुट्टी काढून मस्त कुठं तर फिरायला जायचं असते, पण गर्दीच्या ठिकाणी नको, कुठं तर शांत ठिकाणी जाऊया. म्हणूनच मी आज मालवण मधल्या तोंडवळी तळाशील बीचवर आलोय आणि आम्ही इथं थांबलो वैशाली कॅप्सूल रिसॉर्टला. काहीतरी नवीन आणि वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय बघा. असं पाहिजे म्हणजे एखादा फोटो जरी स्टेटसला पडला तर सगळ्यांनी विचारलं पाहिजे, अरे कुठं रे कुठं रे. आणि फक्त कॅप्सूलच नाही तर कॅप्सूलच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा भारी आहे. सोम्या गोम्यांनो, रिसॉर्टच्या मागच्या बाजूला गड नदी आहे, तिथं जाऊन सुंदर नजारा बघत बसायचा किंवा समोरच समुद्र किनारा आहे, तिथं जाऊन लाटांचा आवाज ऐकत बसायचं. हे चमत्कार बघा, एका नारळातनं 5 नारळाची झाडं उगवल्यात. इथलं सगळं वातावरणच असं आहे की तुम्ही दमलेला असला तर तुम्हाला विश्रांती मिळणार, दमलेल्याचं नाटक करत असाल तरी सुद्धा विश्रांतीच मिळणार. त्यात ही माझी 2 नवीन फॉलोअर्स झालीत बघा, चंग्या आणि यो मांग्या. किनाऱ्यावर बिचुकली साहेबांच्या सभेसारखी गर्दी होती, त्यामुळे लय भारी वाटलं. हा, आणि तुम्हाला वॉटर गेम्स खेळायचे असतील तर त्या सुद्धा इथं उपलब्ध आहेत, खेळा तुम्ही. हे रिसॉर्टचं रात्रीचं दृश्य कसं आहे, झकपकीत. चला आता जेवणाचं काय तर बघूया. आमच्यात काही जणांनी व्हेज जेवण मागवलेलं आणि मी मागवलेलं ही पापलेट थाळी. पापलेटिया रे पापलेटिया, सब कहते हैं तूने मेरा दिल ले लिया. चला आता सकाळी फिरून आलोय, नाश्ता करतो आणि निघतो. तुम्ही पण एकदा इकडं नक्की भेट द्या वैशाली कॅप्सूल रिसॉर्टला.